पेज नंबर 29 युनिट 2 फ्रेश फूड. तर फ्रेश फूड म्हणजे काय? ताजे अन्न. नाही, फ्रेश म्हणजे ताजे आणि फूड म्हणजे अन्न. तर पहा या ठिकाणी पिक्चर्स पण दिलेले आहेत. फक्त पोएम आपल्याला वाचायची आहे, त्याचा अर्थ तुम्हाला लक्षात येऊन जाईल पोएम बोलल्या बोलल्या, हो की नाही. त्यातले आपण हार्ड वर्ड घेऊ. तर बघा, लिसन, रिपीट, रीड अलाउड अँड सिंग. कविता ऐका, म्हणा, मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा. आपल्याला आता चालीवर सुद्धा ही पोएम म्हणायची आहे. तर यातल्या अगोदर हार्ड वर्ड सांगते मी तुम्हाला. फ्रेश ताजे, पॅन तवा, पफ पफ म्हणजे फुगणे, वाफ असते की नाही पोळीमध्ये, वाफेने फुगणे. टॉस हेलकावे खाणे किंवा तळमळत पडणे. व्हेजी भाजी. फ्राय मीन्स तळणे. ड्राय म्हणजे सुकणे. सॅलड म्हणजे कोशिंबीर. बाउल म्हणजे वाटी. क्रंच माहिती आहे, आपण याच्या अगोदर शिकलो. क्रंच म्हणजे कुरकुरीत. मंच चगळून खाणे. सिप म्हणजे फुरका मारणे. स्लप म्हणजे रसदार पदार्थ खाताना होणारा आवाज, हो की नाही. तर पहा, हार्डवर्ड लक्षात आले तुमच्या. तर पोएम वाचू आपण, तुम्ही ऐकायचे. पहा मग. रोटी इन द पॅन, रोटी इन द पॅन, पफ पफ, टॉस टॉस, रोटी इन द पॅन. पॅन म्हणजे तवा, रोटी म्हणजे पोळी, हे तर माहिती आहे तुम्हाला. तर पॅनमध्ये पोळी आहे, हो की नाही. रोटी इन द पॅन, रोटी इन द पॅन, पफ पफ, टॉस टॉस. पफ म्हणजे काय? वाफेने फुगलेली पोळी आहे आणि ती तशीच तव्यावर. टॉस म्हणजे हेलकावे खाणे, हलते की नाही पोळी. तर अशा प्रकारे रोटी इन द पॅन. आता पुढचा पॅराग्राफ पहा. व्हेजी इन द पॅन, व्हेजी इन द पॅन, फ्राईड आय, फ्राईड राय, व्हेजी इन द पॅन. तर पहा, राईट साईडला जे पिक्चर्स दाखवलेलं आहे, मुलं दाखवलेले आहे, त्यांचे पप्पा दाखवले आहे. आणि पहा गॅसवर काय चालू आहे? व्हेजी इन द पॅन, व्हेजी इन द पॅन. पॅनमध्ये काय दिसते तुम्हाला? व्हेजी म्हणजे भाजी, हो की नाही. व्हेजी इन द पॅन, व्हेजी इन द पॅन, फ्राईड राय, फ्राईड राय. फ्राय म्हणजे तळणे, ही भाजी अशी तळून सुकायला ठेवलेली आहे. व्हेजी इन द पॅन, ओके. आता पुढचं पहा. सॅलड इन द बाउल, सॅलड इन द बाउल, क्रंच क्रंच, मंच मंच, सॅलड इन द बाउल. तर सॅलड म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? काय सॅलड म्हणजे कोशिंबीर, हो की नाही. खातो की नाही आपण. तर ते बाउलमध्ये आहे आणि आवाज कसा येतो त्या सॅलडचा खाताना? क्रंच मंच, क्रंच मंच. तुम्ही पहा, घरी जर आईने कोशिंबीर केली किंवा तुम्ही जर कच्च्या भाज्या वगैरे, मुळा, गाजर हे जर खाता असताल तर त्याचा आवाज बघा खाताना कसा येतो ते. सॅलड इन द बाउल. लक्षात आलंय? ठीक आहे. पुढे पहा. मिल्क इन द कप, मिल्क इन द कप, सिप सिप, स्लप स्लप, मिल्क इन द कप. मिल्क कपामध्ये आणि त्याचा आवाज कसा होतोय पिताना? सिप सिप, स्लप स्लप, हो की नाही. आता तुम्ही ही पोएम इझिली वाचू शकता आणि तुम्हाला पाठही होऊन जाईल. कारण काय, हे आपल्या रोज आपण आई पप्पा घरामध्ये काय काय करतात की नाही. आई किचनमध्ये पोळी करते, भाजी करते, तेव्हा पाहायचं आणि पोएम बोलायची. रोटी इन द पॅन, रोटी इन द पॅन, पफ पफ, टॉस टॉस, रोटी इन द पॅन. एकदम ताल्या सुरात म्हणू शकता तुम्ही. व्हेजी इन द पॅन, व्हेजी इन द पॅन, फ्राईड राय, फ्राईड राय, व्हेजी इन द पॅन. नंतर सॅलड इन द बाउल, सॅलड इन द बाउल, क्रंच क्रंच, मंच मंच, सॅलड इन द बाउल. त्यानंतर मिल्क इन द कप, मिल्क इन द कप, सिप सिप, स्लप स्लप, मिल्क इन द कप. लक्षात आली पोएम? एकदम छान आहे आणि तुमच्या लक्षात राहील अशा प्रकारचे त्याच्यामध्ये हे वाक्य आहेत, ओळी आहेत, हो की नाही. तर यातले हार्डवर्ड लिहून काढा, पोएम लिहून काढा. चित्र जमत असेल तर चित्रही काढू शकता तुम्ही, हो की नाही. ठीक. तर आपण आज इथंच थांब. ओके.